कनवाळू कृपाळू दिना लागे उधरणे. असा तू भगवान आहेस, जगताचा उद्धार करणारा आहेस. ब्रह्मदेव बोलू लागले, भुजंग सांडी त्वचेते काय हानी होय देहाते. तैसे श्रीराम मानी निज स्वरूपात ठाई ठेवे देवादी देवा. माझे गावबा काका वर्णन करतात प्रभू रामचंद्राचं. नवे नवे ब्रह्मदेव म्हणतात, ए प्रभू रामचंद्रा, एक साप आहे साप. त्याच्या असणारं शरीर वाढू लागल्याच्या नंतर तो त्वचा टाकतो आणि त्वचा टाकल्याच्या नंतर त्या सापाला त्याच्या शरीरावर त्या काठीचा परिणाम होतो का? नाही. तो काठ टाकतो आणि निघून जातो. नवे नवे त्याला उलट त्याच्यामध्ये आयुष्य निर्माण होते. तसा तुझा देह आहे भगवंता, या सगळ्याच्या पलीकडे आहे. या जगताला सुखी करण्याचं काम तू करतोस, म्हणून तू दुःखी नाहीस, सगळ्या सुखाचा आदर आहेस. वर्णन करू लागले, ऐसे ब्रह्मा बोलिल्यावरे मग श्रीराम रणकेसरे. स्नाने करुणे दिव्य शरीरे बंधू सहित पै झाला. मानवा देहातला एक केशरी आहे, सिंह आहे माझा भगवान परमात्मा. माझ्या प्रभू रामचंद्राचं वर्णन करणारा जगाचा मालक आहे, जगाची उत्पत्ती करणारा ब्रह्मदेव आहे. आणि ऐकणारा कोण आहे? तो प्रभू रामचंद्र आहे. वर्णन केल्याबरोबर, भगवान परमात्म्याचं वर्णन केल्याबरोबर भगवंताने विचार केला. एक लक्षात घ्या, स्तुती सुद्धा माणसाला अधिक काय करत असते? विकोपाला नेत असते, नवे अधपतनाला नेत असते. भगवान परमात्मा म्हणाले, बस झाला आता ब्रह्मदेवा, मला जे कार्य करायचे त्याच्यासाठी मी सज्ज होतो. आपल्या भावाला घेतलं, शरयू तीरावरती गेले, स्नान केलं गेलं आणि पुढच्या कार्याला लागले. काय म्हणतात ऐका, शरयूचे करोनी स्नान बंधू समवेत रघुनंदन दिव्य देह शोभायमान हरिला जान श्रीरामे. काय नो हे करिता तुझं? भगवंताला काय करता येत नाही? सर्वस्व काही करता येतं. करशील तरी नो हे काही, राईचा डोंगर पर्वत राई. देवाला काही करता येतं. भगवान परमात्म्याने सांगितलं की हे लोकाची यात्रा संपवायची आहे, वैकुंठाला जायचंय. मग जिथं जायचं तशा पोल्युशन माणसाला राहिलं पाहिजे. भगवान म्हणाले, मृत्यू लोकामध्ये मी जन्म घेतला भक्ताचा उद्धार करण्यासाठी, पण मला आता देवाच्या सानिध्यात जायचंय. मग हा देह धरून चालेल का? दिव्य देह धारण केला माझ्या प्रभू रामचंद्राने. भावाला सोबत घेतलं, शरयूच्या काट्यावरती बसले. काय घडलं? शरीर धरिले कैसे जया देही देहत्व नसे. जाणून या देवी ऐसे पूजा विधान पै केले. कधी खुशी कधी गम, कधी काही आनंद आहे काही दुःख आहे. कारण इहलोकाची यात्रा भगवान परमात्मे संपवणार आहेत. म्हणून एक लक्षात घ्या, प्रत्येकाला जायचं हे निश्चित त्रिवार सत्य आहे. भगवान परमात्म्याने तो दिव्य देह धारण केला, पूजा अर्चा मांडली गेली. कारण ज्याला ममत्वच नाही ज्याचं देहावरती, त्याला दुःख काय आहे? आपल्या जडाचं, आपल्या मुलाचं, पामराचं या जीवावरती प्रेम आहे म्हणून दुःख वाटतं. पण माझ्या भगवान परमात्म्याने काय केलं? विदेही अवस्था निर्माण केली. देह असून देहाच्या पलीकडे गेले, सुख निर्माण झालं, पूजा विधान मांडलं. ऐका पुढची कथा. दिव्य देह श्रीरामाचा देखोनी सकळ बोलती वाचा म्हणते आजी दिन दैवाचा. उदय झाला बहु दिवसा आणि दैवाचे दास पंढरी रायाचे. आज उदय कशाचा झाला? आनंदाचा. का? तो दिव्य देह माझ्या भगवान परमात्म्याचा पाहिला. आजपर्यंत भगवान परमात्म्याने जसा जसा वेळ येईल तसं तसं काट्यात कुट्यात जंगलात अनंत कष्ट सहन केले, अपार दुःख सहन केले. पण आज माझ्या भक्तगणांनी माझ्या प्रभू रामचंद्राचा दिव्य देह पाहिल्याबरोबर आज किती आनंद झाला. आजी आनंदू रे, आजी आनंदो रे, सभाग्याभ्यंतरी अवघा परमानंदू रे. आनंद झाला सगळीकडे. नित्य गंधर्व किन्नर ऋषी तापस विद्याधर पन्नग देव राक्षस वन्नर उल्हास थोर पावले. आता सुविचारामध्ये वाचलं.
काही माणसांना जन्मभर सांभाळलं पाहिजे, काही माणसापासून सांभाळून राहिलं पाहिजे. माझ्या भगवान परमात्म्याची ह्या लोकाची यात्रा संपणार आहे. त्यावेळेला कोण आलं? गण आले, गंधर्व आले, सिद्ध आले, चारण आले, ऋषीगण आले, पन्नग आले, अनंत लोक आले. कारण का? चांगल्या माणसाबद्दल प्रत्येक माणसामध्ये प्रेम असतं. नवे नवे हात राखील कोटी ब्रह्मांड नायक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू भगवान म्हणतात यांना. त्यांच्या भेटीसाठी सगळे आले म्हणतात. सर्वाचे झाले पूर्ण मनोरथ, दिव्य देह देखील रघुनाथ, भला भला म्हणू लागले ते श्रीरामासे ते काळे. प्रत्येक जण गुण गौरव गाऊ लागले. गौरव गायला बी पाहिजे, तसे माणसाकडे विद्वत्ता पाहिजे, ज्ञान पाहिजे, गुण बी पाहिजे. गुरुजी भला भला म्हणू लागले. का? गुण गौरव. आजी फिटले माझे खोडे, बहुत जन्मीचे साखळे, सुख कोंदाटले पुढे. इतका आनंद झाला सर्वांना. आज आनंद वाटतोय, कारण प्रत्येकाला का आनंद वाटत असावं? कारण प्रत्येकाची इच्छा आहे आम्हाला प्रभू रामचंद्राबरोबर कुठं जायचंय? स्वर्गाला जायचंय. आणि म्हणून सगळेजण तोंड भरून वर्णन करतात. श्री रघुनंदन विद्याच्या प्रती बोले वचन, म्हणे सत्य लोक नायक आहे जन, मद समागमे स्वर्गा एकाते. खूप जाणवले माझ्या भगवान परमात्म्याने. कारण राजऋषी भरताने लक्ष्मणाने सांगितलं होतं, प्रभू या सर्व जनमानसाचा जरा विचार करा, यांचं मत जाणून घ्या. भगवान परमात्म्याला समोर बोलावलं. ब्रह्मदेवाला म्हणतात, ब्रह्मदेवा तुम्ही मला नेण्यासाठी आलात, पण एक लक्षात घ्या, मी एकटा वैकुंठाला येणार नाही. या चतुष्पादादी प्राण्यासहित वैकुंठाला न्यायचे. कुणा कुणाला? 4 पायाच्या 2 पायाच्यांना तर न्यायचे, पण 4 पायाच्या सुद्धा प्राण्यांना माझी अयोध्या नगरी वैकुंठाला नेणे पाहिजे असं विचार करू लागले. यासी तुम्ही उद्धरावे, मनोरथ पूर्ण करावे, सामोपचारे स्वर्गा न्यावे, भोग भोगावया तेथेच. माझे प्रभू भगवान ब्रह्मदेवाला म्हणतात, प्रत्येक अंश म्हणजे देवाचा आहे ना, मग याच्यासाठी या सर्वांना वैकुंठाला न्या, वर न्या. आणि कसं न्या? आदरात आपण एकटा निघालता असं एवढे आणले का असं म्हणायचं नाही. प्रत्येकाचा यथोचित जीवाचा सन्मान केला पाहिजे आणि माझी अयोध्या नगरीचा उद्धार झाला पाहिजे. म्हणून भगवान परमात्मे या ब्रह्मदेवाकडे विनंती रूपे वजा बोलू लागले. मद बरोबर श्रमले वनवासे, अन्न उदके विन झाले क्लेशी, आता सुख होय जेणे प्रकारे तेची यांचे करावे. भगवान म्हणतात, ब्रह्मदेवा माझ्या या जीवाची असणारी व्यथा आणि कथा तुला सांगू का? हे माझ्याबरोबर 14 वर्ष अन्नाविना विहारा पाण्याविना असणारा तडफडत जगलेत माझ्याबरोबर. आणि म्हणून मी आज या ठिकाणची यात्रा संपवतोय, त्या अर्थी माझ्याबरोबर हे आले पाहिजे आणि यांचाही उद्धार माझ्याबरोबर झाला पाहिजे. हा माझा मनोरथ आहे, माझा मानस आहे. म्हणून माझ्या अयोध्या नगरीमधल्या एकाही माणसाला सोडून मी या ठिकाणी तुमच्या सोबत येणार नाही. भगवान बोलले, ब्रह्मा मने पोलस्त्यारी, हे युक्ती विचारली बरी, तू भक्त काज कैवारे, ऐसे श्रुती पुराणे गरजते. ब्रह्मदेव माझ्या प्रभू रामचंद्राला म्हणतात, मी नुसतं ऐकलं होतं प्रभू, तुम्ही भक्तवत्सल आहात, तुम्ही भक्ताचा सांभाळ करणारे आहात. पण मला प्रत्यक्षात जाणवते की प्रत्येक जीवाबद्दल तुमच्याला किती प्रेम आहे, तुमच्यामध्ये किती आवड आहे, किती जिव्हाळा आहे आज मला दिसून येत आहे. कारण अयोध्यामधल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्यासोबत यावाशी इच्छा मानतायत, त्या तुम्ही सत्यत्वाला उतरलात. ब्रह्मदेव बोलतात, ऐसे सृष्ट्याचे वचन सुधारसा परिस गोड गहन, समस्ती जनी ऐकोण शरयो स्नान पै केले. ब्रह्मदेवाचं वचन आहे, अमृत जया सफिके पुढे क्षुदेला सुद्धा
अमृताला सुद्धा माग सारावा असं ब्रह्मदेवाचं वचन माझ्या प्रभू रामचंद्राने ऐकलं. आणि ऐकल्याबरोबर कारण प्रत्येक व्यक्तीनं आपल्या समोरच्या व्यक्तीचा सन्मान राखला पाहिजे. आणि तो सन्मान माझ्या प्रभू रामचंद्राने राखला. आपल्या बंधूला समवेत घेतलं, शरयू तीरामध्ये गेले, स्नान केलं आणि स्नान करून बाहेर आले. ऐका पुढची कथा काय देह घडली. त्याजिता कोणा नाही दैन्य चिंता उल्हासोनी रघुनाथा अंतकाळी स्मरती हो. आणि अंतकाळी नाम ज्याचे आले मुखा नाही तया सुखा. सुख ना किती सुख आहे हो, अनंत सुख आहे ज्यानं जन्म मरणाच्या शेवटच्या कारण गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. भगवान परमात्म्याने पूर्व देह त्याग केला आणि पूर्वीचा देह त्याग केल्याच्या नंतर दिव्य देह धारण केला. सगळे आनंदानं बघू लागले. वा 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 काय गोंडस राजेश अशा प्रकारचं रूपवान रूप दिसतंय साजरा आणि गोत्र. सगळ्यांना आनंद झाला. बैसोनी शोभती चतुष्पादादी पक्षिया ते स्वर्गाप्रती निघाले. याला भगवान म्हणतात, याला देव म्हणतात. सकळ जीवाचा करीतो सांभाळ. तुझं मोकलील ऐशे नाही. भगवान परमात्म्याने दिव्य देह धारण केला सद्भक्त हो. विमानात बसले, माणसं बोलू लागले. भगवान म्हणतात चार पायाच्या प्राण्यांचं कसं होईल. भगवान म्हणाले त्यांना सुद्धा मी घेणार. त्यांनाही विमानात घेतलं, निघाले. पर्वत वृक्षायुगीचे दान सर्व विमानी आरोढोण श्रीरामा सवे करीती गमन जाते झाले ते समये. जीवाचा उद्धार केला नाही हो. पर्वताचा उद्धार केला, झाडा झुडपांचा उद्धार केला, वेलींचा उद्धार केला. का ज्याला माझ्या भगवान परमात्म्याचा स्पर्श झालाय त्याला वंचित ठेवलं नाही. त्याला देव म्हणावं, त्याला कनवाळू कृपाळू भक्तवत्सल असा भगवान परमात्मा या जगताला सुख देण्यासाठी वैकुंठाला नगरीने होऊ लागली आहे. का बैसोनी विमानी जाते झाले स्वर्गाला गुणी पुढे जया देते लोक नेमिले ते थोने आपुलाले स्थळा पावले. भगवान परमात्म्याने सगळी अयोध्या वैकुंठाला न्यायची ठरवली. पण याच्या पाठीमागे एक असणारं त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं मत होतं. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या. ज्याचं पुण्य जसं जसं आहे तसं तसं कोणी भूव आहे. कुणाला अनंत प्रकारचे 14 भुवन आहेत, 21 स्वर्ग आहेत. तिथं ज्याच्या पुण्याच्या संचयाप्रमाणे त्यांना तिथं पाठवू लागले. ऐका म्हणतात हंगम एक होऊन उडाले आकाशी करीती गमन पुढे पसरणे दश दिशा दान तैसे वानरगण निज लोका गेले. आपलं ते असंच आहे सद्भक्त. उदाहरण दिलं ग्रंथकर्त्यांनी. एखाद्या नदीच्या किंवा तलावाच्या काठावरती पक्ष्यांचा मेळा बसावा आणि काही कालानंतर पक्षी त्या ठिकाणी आपल्या दिशेने निघावेत आणि त्याही दिशेला निघून जावेत ना. त्या न्यायाप्रमाणे भगवान परमात्म्याने आपली यात्रा संपल्या वैकुंठाला निघाल्याबरोबर वानराने विचार केला, आता आपण कुणासाठी जायचं, कुणासाठी इथं थांबायचं. गेला आपला भगवान परमात्मा. वानर आपापल्या दिशेने निघाले म्हणतात. लोक तपोलोक आणि वैकुंठ कैलास सत्य लोक त्यांचे अधिकारी जे जे देख ते त्या स्थळा पै गेले. यात्रा असते यात्रा. गाडीत बसल्याच्या नंतर कंडक्टर तिकीट फाटतो. सगळ्यांचं एकाच मुक्कामाला जातात का? इथून परेडा निघाले, जिथलं तिकीट मागितलं तिथलं तिथून उतरतो. तसं काही लोक जनलोकात गेले, काही तपोलोकात गेले, काही वैकुंठाला गेले. अनेक ज्याचा जसा ठेपा होता, ज्याचं जसं ज्यानं पुण्य केलं तिथं सोडत भगवान परमात्मेवर गेले. वैकुंठासी गेला सवे अयोध्येचा लोक नेला नगरी कोणी नाही राखीला पक्षी आदी करोने. आणि म्हणून या जगामध्ये अनंत लोक आहेत, पण माझ्या भगवान परमात्म्यासारखा पूर्णोत्तम अवतार कोणाचा नाही. का? सगळं अपूर्ण आहे. कुणी कुणाला
एखाद्या वेळेस तोडण्याचा प्रयत्न करतो, पण माझ्या भगवंताने एकच विचार केला, मी वैकुंठाला जातोय, त्या अर्थी माझी सगळी अयोध्या मी वैकुंठाला नेणार, सगळ्यांचा उद्धार करणार. आणि नेली हो का? प्रत्येकाला नेलं, कारण जगाचा अपवाद आपल्यावर होता कामा नये. आला देव, अवताराला आला.